नमस्कार. अपेक्षेप्रमाणेच नाशिकमध्ये चालू असलेलं साहित्य संमेलन हे वादग्रस्त झालंच. खरं तर साहित्य संमेलनं यापूर्वी वादग्रस्त झाली आहेत, पण त्या वादग्रस्तेला काही ना काही नैतिक अधिष्ठान असायचं आणि वर्षानुवर्ष म्हणजे खरं सांगायचं तर 1980 सालापासून साहित्य संमेलनांमध्ये राजकारण्यांचा वावर असावा का, व्यासपीठावर असावेत का, याच्याविषयीची चर्चा मतमतांतरं ही घडत असत. आणि मधल्या काही काळात तर समांतर साहित्य संमेलनसुद्धा काही साहित्यिकांनी भरवण्याचा प्रयत्न केला. नाशिकमधलं साहित्य संमेलन मात्र नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या द्वेषाने भरभरून ठसठसत आहे. स्वागत भाषण करायला कोण? जावेद अख्तर. संमेलनाचे स्वागत अध्यक्ष कोण? तर छगनराव भुजबळ, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री. आणि या व्यासपीठावर येऊन अस्मितेचे, साहित्यिकांच्या स्वतंत्रतेचे, देशातल्या मोकळ्या वातावरण नसल्याबद्दलचे गळे काढण्याचं काम हे चालू आहे. हे पाहून तर आश्चर्यच वाटतंय. काही जणांनी आक्षेप घेतला की विश्वास पाटलांना बोलवता कामा नये, कारण विश्वास पाटलांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्या आरोपांचं जे व्हायचं ते होईल, ते होऊ द्यावं. यांचं सरकार आहे, त्यांनी त्याची चौकशी करावी. पण आरोप कधी करतायत? ज्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष 17-18 महिने तुरुंगात जाऊन आलेले आणि आजही भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेले छगन भुजबळ स्वागताध्यक्ष असताना हे आरोप करतायत. त्यामुळे केवळ विश्वास पाटलांच्या द्वेषापोटी किंवा स्वतःचा व्यक्तिगत अजेंडा राबवण्याकरता विश्वास पाटलांवर या मुद्द्यावरनं आरोप लोक करतायत, हे पाहून गंमत वाटल्याशिवाय राहत नाही. मराठी साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून कोणाला बोलवलं? जावेद अख्तरांना. हरकत नाही, त्यांना मराठी बोलता येत नाही. इतकी वर्षे मुंबईत राहून, महाराष्ट्रात राहून भाषण हिंदीतून केलं तरी हरकत नाही. आंतरभाषा एकत्रीकरण हा कार्यक्रम झालाच पाहिजे. पण जावेद अख्तर इतिहासकार झालेत हे मात्र कालच्या त्यांच्या भाषणामुळेच कळलं. त्यांनी एक जावई शोध लावला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये उर्दू शेरशायरीचं सुद्धा स्वागत व्हायचं. आणि आज मात्र असं वातावरण आज या देशात राहिलेलं नाही आहे. जावेद अख्तर साहेब, नथीतून तीर कशाला मारताय? सरळ म्हणा ना की तुमचा आरोप थेट नरेंद्र मोदीजींवर आहे, भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर आहे केंद्रातल्या. पण त्याच्याकरता हे जावई शोध. ज्या उर्दू भाषेचा जन्मच ब्रिटिश कालखंडात झाला, त्या उर्दू भाषेतली शेरशायरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात होत होती. आपला राजकीय आणि वैचारिक दुटप्पीपणाचा अजेंडा राबवण्याकरता इतिहास बदलवण्याचे हे जे घृणास्पद प्रकार आहेत, त्यातलं एक पुढचं पाऊल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रायगडावर मशीद होती. असेही महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेतृत्व, इति जाणते राजे जे जामिनावर सध्या आहेत, ते जितेंद्र आव्हाडांनी शोध लावला होता. पण ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं नाव उठ्ठा बसता शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत असतो, त्यांनी जरा एवढे कष्ट घ्यावेत की महाराष्ट्रातल्या गेटवे ऑफ इंडियावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण काय बोललेत? ते असं बोललेत, छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आज पाकिस्तानची सरहद्द महाराष्ट्रापर्यंत येऊन ठेपली असती. हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण म्हणतायत.
अख्तर साहेब, पटकथा लिहिण्या इतका इतिहास लिहिणं सोपं नाही आहे. शिवाजीनं होता तो सुन्नत होती सबकी, हे कवी भूषण म्हणून गेलाय. आणि याला 100 आधार आहेत. संभाजी महाराजांनी धर्म बदलायला नकार दिला म्हणून त्यांचा वध औरंगजेबाने केला. हा इतिहास तुम्हाला माहिती आहे. पण तुम्हाला तुमचा अजेंडा राबवायचा आहे. अजेंडा स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, उच्च मूल्य या नावाखाली अजेंडा आहे तो नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या द्वेषाचा. राज्यात साहित्य संमेलनं घेऊन या प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. अख्तर साहेब, बाकीची राज्य सोडा हो. आपल्या महाराष्ट्रात काय होतंय गेल्या 2 वर्षात? आपण विसरलात का? तुम्हाला हे माहिती आहे, पण दिव्याखाली अंधार अशी तुमची स्थिती आहे. माजी नौदल अधिकारी शर्मा यांना घरात घुसून शिवसैनिकांनी मारहाण केली. काय गुन्हा केला होता त्यांनी? तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं एक कार्टून त्यांनी व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड केलं होतं. वयोवृद्ध वरिष्ठ नागरिक असलेल्या निवृत्त सैनिकाला घरात शिरून सैनिकांनी मारहाण केली. आजतागायत त्याला शिक्षा नाही. संजय राऊत आणि शिवसेनेने गोष्टीचा निषेध नाही केला, त्याचं समर्थन केलं. अख्तर साहेब, आज रोज दिवसा ढवळ्या महिलांवर महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत. FIR होत नाहीये, ही चिंतेची बाब आहे. पुरोगामी जाणते राजे असं म्हणतायत की एखाद्या पीडित महिलेने जर का बलात्काराचा आरोप केला तर तिचं चारित्र्य तपासलं गेलं पाहिजे आणि मग FIR दाखल केला पाहिजे. हे पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोय. आणि नरेंद्र मोदीजी काय बोलले 15 ऑगस्टच्या पहिल्या भाषणात? नरेंद्र मोदी या देशाचे पहिले प्रधानमंत्री आहेत जे हे बोलले की जसं मुलींना विचारता घरामध्ये की तू कुठे गेली होतीस आणि काय करत होतीस, असं मुलांना सुद्धा विचारलं पाहिजे की तुम्ही इतक्या रात्रीपर्यंत घराच्या बाहेर का असता. ही याला ताकद लागते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तुम्ही चिंता व्यक्त करताय. भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांना सुद्धा मुख्यमंत्र्यांची कार्टून काढल्याबद्दल 8-8 दिवस अटकेत ठेवलं. एक मंत्र्यांनी तर त्यांचं कार्टून काढलं म्हणून एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला घरात बोलवून पोलिसांच्या कर्मी मारहाण केली आणि त्यांच्यावर FIR करायला 2 वर्ष लागली आणि ती सुद्धा उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. एका मंत्र्याच्या संदर्भात एक महिला जाहीरपणे हिंटी आहे आणि ती त्या मंत्र्याच्या गावात जाऊन पत्रकार परिषद घेणार म्हटल्यानंतर पत्रकार परिषद घेण्याच्या आधीच तिला खोट्या आरोपाखाली 16-17 दिवस तुरुंगात ठेवलं. आणि हे काम कोणी केलं? हे पोलिसांनी केलं. तिच्या गाडीत पिस्तूल ठेवण्याचं काम केलं. अख्तर साहेब, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळे साहित्य संमेलनाच्या नावाखाली नरेंद्र मोदींविषयीचा आपला पोटशूळ, भारतीय जनता पार्टीविषयीचा आपला पोटशूळ व्यक्त करण्याचे जे धंदे तिकडे कालपासून चालू आहेत त्याचा मी तीव्र निषेध करतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची एवढीच चिंता असेल तर महाराष्ट्रामध्ये पत्रकारांना अटका झाल्या, त्यांच्यावर FIR झाले, त्याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवण्याची आवश्यकता होती. आणि हे बाणेदारपणे सांगण्याची आवश्यकता होती की भ्रष्टाचारी छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही. पण तुम्ही त्या संमेलनाला गेलात याचं कारण केवळ मोदी द्वेष आणि भाजप द्वेष एवढाच नाही, तर या द्वेषापोटीच नाशिकमध्ये साहित्य संमेलन झालं आणि संमेलनातल्या मंडपाला किंवा संमेलनातल्या नगरीला
स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव द्यायला विरोध झाला. कारण तुमच्या दृष्टीने सावरकर सुद्धा तुम्ही खलनायक ठरवण्याचा प्रयत्न करतायत. स्वातंत्र्य योद्धे, क्रांतिकारांचे मुकुटमणी म्हणून स्वातंत्र्य सावरकर महान होतेच. पण अख्तर साहेब नम्रपणाने सांगतो, साहित्यिक म्हणून सुद्धा तुम्ही काय त्या व्यासपीठावर बसलेले सगळेच जण सावरकरांच्या पासंगाला सो पुरणार नाहीत. इतके स्वातंत्र्य सावरकर हे महान साहित्यिक होते. त्या सावरकरांचा द्वेष केवळ ते हिंदुत्ववादी आहेत म्हणून त्यांच्या जन्म जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव न देण्याचा हा नतदष्टपणा तुम्ही केलात आणि त्याच्यामुळेच या संमेलनाला तुम्ही गेला होतात. असली 36 संमेलनं भुजबळांसारख्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जाऊन आलेल्या आणि भ्रष्टाचाराने माखलेल्या सरकारच्या राजाश्रयाने तुम्ही घेतलीत आणि त्याच्यामध्ये कितीही भाषणं दिलीत तरीसुद्धा त्याचा काडी मात्र परिणाम या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेवर होणार नाही. कारण तुमचं खरं स्वरूप महाराष्ट्राची आणि देशाची जनता ही ओळखून आहे आणि महाराष्ट्र आणि देश आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादाच्या विचाराने सावरकरांनी जो विचार 1930 मध्ये या देशाला दिला त्या विचारांवर हा देश महाराष्ट्र मार्गक्रमण करत आहे. आणि त्यामुळे तुमच्या या भोजनावळीतच जास्ती स्वारस्य असलेल्या साहित्य संमेलनाला लोक काढीत की किंमत देणार नाहीत. आणि म्हणूनच आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही दबाव आणल्यानंतर बोलवलं, पण त्यांनी या संमेलनावर बहिष्कार टाकला, जायला नकार दिला. तो यामुळेच, आणि बहिष्कार हा केवळ देवेंद्र फडणवीसांचा नाही आहे, तर उभ्या मराठी सारस्वतांचा आणि उभ्या महाराष्ट्राचा बहिष्कार या नकली साहित्य संमेलनावर आहे.